नमस्कार, मी ज्ञानदा कदम. एबीपी माझाच्या शब्दशारदा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. ज्यांच्या गीतांनी, ज्यांच्या कवितांनी आपल्या सर्वांनाच भुरळ पाडली, ज्यांच्या साहित्यानं आपल्या भाषेला श्रीमंती बहाल केली, त्या शांता शेळके यांचा जन्मदिवस आहे. विशेष म्हणजे आजपासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षालाही सुरुवात होते आणि त्यानिमित्तानं शब्दशारदा हा खास कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. विशेष उल्लेख करण्यासाठी गोष्ट म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर यांनी शांता शेळके यांच्या अनेक आठवणी सांगितल्यात, ज्या तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्हली ऐकू शकणार आहात. चला तर मग सुरुवात करूया या विशेष भागाला. सर्वप्रथम नमस्कार. मला वाटतं 1946 किंवा 47 त्या सुमाराला मी राम राम पाहुणं हे पिक्चर याला म्युझिक मी दिलं. त्याचे प्रोड्युसर होते पाटील, जे विनायकरावांचे असिस्टंट होते, आणि त्यांच्याबरोबर माधवराव शिंदे ते एडिटर होते मास्टर विनायकांकडे. म्हणजे आमचा सगळा ग्रुपच तिथं होता. पण ते विनायकराव गेल्यानंतर कंपनी बंद झाली आणि मग आम्ही असं ठरवलं की आम्ही तिघांनी पिक्चर काढायचं. दिनकर पाटील मला म्हणाले, तुम्ही म्युझिक करा. भीती तर वाटत होती, पण म्युझिक करायचं ठरवलं. त्यांनी शांताबाईंना बोलवलं आणि मी म्हटलं, मी चालीवर करू का तुमच्या गाण्यावर करू? तर त्या म्हणाल्या, कशाही करा. तर काय व्हायचं, जर मी समजा एखादी चाल केली तर त्या कशा बोलायच्या मला? मी सांगते, तुमचं गाणं जे आहे डडडा डडा डडा डा डडडा डडा डडा डा असं त्या म्हणायच्या आणि त्याच्यावर शब्द लिहायच्या. आणि त्यांनी गाणी फार छान लिहिली. माझं म्युझिक ठीक होतं, काही विशेष नव्हतं. आणि त्यानंतर त्यांनी, मी ज्यावेळेला आनंदघन म्हणून म्युझिक केलं तेव्हाही त्यांनी माझी गाणी लिहिली. मी मराठी पिक्चर्स केली होती बाबांची, आणि त्या पिक्चर्समध्ये शांताबाईंचं पहिल्या पिक्चरला एक गाणं होतं, निळ्या आभाळी कातर वेळी. फार छान गाणं लिहिलं होतं. आणि त्यानंतरच्या पिक्चरमध्ये मराठी पाऊल पडते पुढे हे त्यांचं गाणं माझ्या अगदी लक्षात आहे. दुसरं त्यांनी लावणी टाईप लिहिलं होतं, रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला. आणि त्यांना प्रसंग माहिती असायचा की हे गाणं अमक्या ठिकाणी यूज व्हायचं आहे, किंवा या गाण्याला पिक्चरायझेशन नाही आहे, फक्त ते गाणं म्हणून येणार आहे, म्हणजे नॉन फिल्म रेकॉर्ड. त्याचं त्यांचं फार वेगळं असायचं. त्या फार चांगलं लिहायच्या आणि मोठ्या कवींचा अतिशय त्यांना आदर वाटायचा त्यांच्याबद्दल. तात्यांची गाणी म्हणजे सावरकरांची गाणी त्यांना खूप आवडायची. रामदास स्वामींची गाणी त्यांना खूप, त्यांचे भजनं ते सगळं त्यांना आवडायचं. त्या सगळं काढून मला ऐकवायच्या, मला वाचून दाखवायच्या. बाळकडे त्या खूप वेळा गाणी लिहित असत. कोळी गीतं त्यांनी लिहिली. पण माझी आणि त्यांची मैत्री होती फार. शांताबाई मला म्हणायच्या, मी येऊ का आज? मी म्हणायचे, या, मला वेळ आहे. कारण पुण्यामध्ये इथं वेळ नसायचा, पण त्या इथंही यायच्या मुंबईमध्ये. आणि आम्ही दोघी बसून नुसत्या जोक्स करायच्या,
हसायचं, सारखं हसायचं. आणि त्या संस्कृत फार छान शिकल्या होत्या. संस्कृत त्यांची भाषा होती आणि संस्कृतमध्ये सुद्धा त्या गाणी लिहायच्या, पण ते गाणी गमतीची असायची, कोणाची तरी चेष्टा केलेली असं असायचं. आणि मग मला त्या मोठ्या मोठ्या कवींचे, म्हणजे कुसुमाग्रज किंवा जे काही मोठे मोठे कवी झाले आपल्याकडे, त्या कवींच्या कविता मला त्या वाचून दाखवायच्या, मला लिहून पाठवायच्या. आणि माझं एकच त्यांना सांगणं असायचं की शांताबाई, तुम्ही माझ्याकडे आलात तर जेवल्याशिवाय जायचं नाही. आणि आम्ही दोघी बसून जेवायच्या. आणि मग त्याच्यावरती सुद्धा बरेचसे काय जोक्स करायच्या. खरं म्हणजे मी तुम्हाला सांगते की गाणी त्या लिहित होत्या चांगलं, याला काही प्रश्नच नाही, लिहायच्याच चांगलं. पण त्या इतर वेळेला जे काही त्या जोक्स करून बोलायच्या ते कमाल होता. शांताबाई ही अतिशय हळव्या मनाची बाई होती. लहान लहान गोष्टीवरनं त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं आणि सगळं सांगायच्या. हो, मी एक गोष्ट विसरले. शांताबाईंना मला वाटतं 1945, हो 45 असेल, मी विनायकरावांच्या घरी, मी आणि मीना माझी बहीण, आम्ही दोघी शिवाजी पार्कला राहत होतो त्यांच्या बंगल्यात. कारण मला काम असायचं आणि माझ्या घरची माणसं सगळी माझ्या आजोळी होती, तर त्यांना बोलवायचं होतं. आणि तिथं शांताबाई मला एकदा दोनदा भेटल्या. नऊवार साडी आणि मोठं कुंकू लावलेल्या आणि अतिशय कुठल्या तरी खेड्यातनं आलेल्या बाईसारख्या त्या यायच्या, बोलायच्या. त्यावेळेला त्या आचार्य आत्र्यांच्या प्रेसमध्ये काम करत होत्या, त्या लिहायच्या वगैरे आणि त्यांचं खूप नाव होतं. बाई फार चांगल्या होत्या. मला त्यांच्या जाण्याचं फार दुःख आहे. त्या ज्या वेळेला गेल्या त्यावेळेला मी लंडनमध्ये होते, त्यामुळे माझी त्यांची गाठ पण नाही पडली. आणि त्यांना कॅन्सर होता हे त्यांनी डॉक्टरांना सांगितलं होतं की लताबाईंना सांगू नका, त्यांना शॉक बसेल. आणि मला खरंच नंतर त्या गेल्यावर कळलं की त्यांना कॅन्सर होता. तेव्हा मला खरंच फार शॉक लागला. मला असं वाटलं क्षणभर की मला जर त्यांनी सांगितलं असतं तर मी खूप वेगवेगळ्या डॉक्टरांना त्यांना दाखवलं असतं आणि विचारलं असतं. आता त्यांचं राहणं न राहणं हे देवाच्या हातात होतं. पण मला दुःख फार झालं. शांताबाई माझ्या मैत्रिणींमधल्या खास मोठ्या मैत्रीण होत्या. अतिशय हळव्या मनाची आणि फार चांगली बाई होती आणि फार मोठी कवयित्री होती. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आठवणीतल्या या शब्दशारदा. शांता शेळके, गीतकार, लेखिका, अनुवादक, खरं तर शब्दांच्या दुनियेत रमणाऱ्या एक शब्दयात्री. त्यांच्या साहित्यानं मराठी भाषेला समृद्ध केलं. त्यांच्या गीतांनी संगीत विश्वाला श्रीमंत केलं. ही समृद्धी, ही श्रीमंती अनुभवणारे आपण भाग्यवानच, नाही का? ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली. काय बाय सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटेला काहीतरी होऊन गेलंय. कंठ येतो ओठात येई गाणे. ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा. मानवी हृदयातली, मनातली
प्रत्येक भावना, प्रत्येक संवेदना, मग तो आनंदाचा उत्सव असो वा दुःखाचं रुदन, त्यांच्या ओळींमधून थेट आपल्या काळजाला भिडली. हे शब्द, हेच त्यांचं जगणं होतं. शब्द हेच त्यांचं आयुष्य होतं. प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा, माझा ठसा. हे शब्द माझा चेहरा, हे शब्द माझा आरसा. शब्दांसवे मी जन्मले, शब्दांतुनी मी वाढले. हे शाप, हे वरदान, हा दैवे दिलेला वारसा. हे शब्द माझा चेहरा, हा शब्द माझा आरसा. शांताबाईंच्या या शब्दयात्रेची सुरुवात झाली ती पुण्याजवळच्या इंदापूरमधून. 12 ऑक्टोबर 1922 हा त्यांचा जन्मदिवस. इंदापूरच्या मातीत बालपण रुजलं आणि पुण्यनगरीमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पार पडलं. गावाकडची माती आणि पुण्याची संस्कृती, कदाचित इथंच त्यांना त्यांची कविता सापडली आणि त्यातून जन्माला आला त्यांचा पहिला कविता संग्रह वर्षा. त्यांनी 1940 पासून कविता लेखनाला सुरुवात केली आणि 1947 साली त्यांचा पहिला कविता संग्रह वर्षा हा प्रकाशित झाला. या वर्षा संग्रहाला त्या काळचे थोर समीक्षक राश्री जोग यांनी प्रस्तावना लिहिली होती आणि त्या प्रस्तावनेतच त्यांनी असं लिहिलं होतं की शांताबाईंची कविता त्यांना फार आवडते कारण ती अतिशय सहज आणि अतिशय प्रसन्न अशी आहे. मला आठवतं की 4वी-5वीचं वय असेल आणि त्या वयात त्यांची एक नादमयी, खऱ्या अर्थाने भिजवणारी, चिंब करणारी कविता मला पुस्तकातून भेटली. पावसाच्या धारा येती झरा झरा, झाकळले नभ सोसाट्याचा वारा, रस्त्यांनी ओहळ जाती खळखळ. आणि कविता वाचताना जून-जुलै महिन्यात साधारणतः शाळा सुरू व्हायची, त्यामुळे बाहेरही पाऊस आणि कवितेतलाही पाऊस, म्हणजे माझी पिढी अंतर्बाह्य भिजणारी या कवितांनी केली. शांताबाईंचे हे शब्द, त्यांची ही कविता रसिकांना आपली वाटली आणि मग ती कागदावरून थेट रुपेरी पडद्यावर अवतरली. निमित्त ठरला राम राम पाहुणं हा सिनेमा आणि संगीतकार होत्या साक्षात लता मंगेशकर. गीताचे जवळजवळ सर्व प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत असं मला वाटतं. मग त्याच्यामध्ये भावगीत असो, चित्रपट गीत असो, भक्तिगीत असो, लावणी असो, आणि बाबूजींसाठी देखील त्यांनी अनेक गाणी लिहून दिली. त्यातली अनेक गाणी लोकप्रिय झाली आहेत. त्यातले एक दोन गाण्यांचा उल्लेख करतो, तो म्हणजे ते गीत होतं, तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप तीच तू ही कामिनी. मोहक चाल आणि मोहक ते गायलं गेलं देखील. हे माझं भाग्य आहे की 2 गाणी शांताबाईंनी माझ्यासमोर माझ्यासाठी लिहिली. एक गाणं होतं ते 1999 बेला शेंडेचा अल्बम करत होतो आम्ही, माझ्या मना. आणि मी त्यांना म्हटलं की शांताबाई, मी तुमचं एक गाणं केलं आहे, मला वाटते रे नवा जन्म घेऊ, नवे श्वास गुंफू, नवे गीत गाऊ, हे एक गाणं केलं आहे. अजून एक मला करायचं आहे, तर मी कविता निवडतो तुमच्या पुस्तकातली. तर मला म्हणत नाही, मी आहे ना, आपण करूया ना गाणं. तर मला विश्वास बसेना की ज्यांनी कायम हृदयराजींच्या चालीवर गाणं लिहिलं, बाबूजींबरोबर गाणी केली, हे आपण किस्से ऐकलेली ही व्यक्ती आपल्याला असं म्हणते आहे की आपण चालीवर मी गाणं लिहायला तयार आहे. आणि मला इतकं अप्रूप वाटलं. आमच्या घरी आलं होतं ते एका विकेंडला आणि छान अशा स्ट्रॉबेरी खात गप्पा मारत असा छान दिवस चालला होता. एकदम म्हटलं चल
गाणं करून तर तू म्हणशील की या नुसत्या आल्या, खाल्लं आणि गेल्या. मग आम्ही गाणं करायला बसलो. मी त्यांना मुखडा ऐकवला. तारा रा 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 रा. तर मला म्हटलं, तुम्हाला काय वाटतं सलील? त्या आहोजाव म्हणायच्या, तुम्हाला काय वाटतं? तर मी म्हटलं की मला ना विनवणी वाटते, रिक्वेस्ट वाटते की ला 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 ला. तर त्या म्हटल्या, मग माझ्या मना रे ऐक जरा. हे छान आहे का? हा स्पीड होता त्यांच्या विचाराचा. मला असं वाटतं की शांताबाईंसारखी व्यक्ती किंवा माडगुळकर, शांताबाई ही जी लोकं होती ना, यांना शब्द शोधायला नाही लागायचे, ते शब्द निवडायच्या. की माझ्या स्वतःसाठी म्हणून त्यांनी गाणी लिहून दिली. त्यातलं एक होतं ते अतिशय लोकप्रिय झालं, म्हणजे त्यांच्या काव्यामुळे आणि आशाबाईंच्या गाण्यामुळे, त्यातल्या म्युझिकमुळे. तर ते आता बघा काय झालं या गाण्याबद्दल की ऋतू हिरवा ही पहिलं हे गीत मी एका बाबू बोरकरांच्या काव्याला चाल लावायचा प्रयत्न करतो. तो ऋतू बरवा असे त्याचे शब्द होते. पण त्याला मला आणखी एक चाल सुचली हे पुढे, तर त्याच्यासाठी शब्द हवे होते. म्हणून मी शांताबाईंकडे गेलो. म्हटलं असं असं आहे, तुम्ही लिहून द्याल का? त्यांनी आनंदाने मान्य केलं. आणि त्यांनी ते म्हणाले, अरे श्रीधर, आपण ऋतू बरवा याच्याऐवजी आपण ऋतू हिरवाने चालू करूया. आणि ऋतू हिरवा ऋतू बरवा पाचूचा वनी रुजवा युगवीरही हृदयावर सरसरतो मधुशिरवा, असं त्यांनी लिहून दिलं. एकीकडे अशा भावगीतांनी, प्रेमगीतांनी सगळ्यांनाच वेड लावणारे शब्द पेरताना बालमनालाही आनंदानं थुई नाचायला लावतील अशी बालगीतं शांताबाईंनी लिहिली. आणि विद्वज्जनांच्या सभेत वावरणाऱ्या शांताबाई लहान मुलांच्या मैफिलीतल्या शांता आजी केव्हा झाल्या त्यांनाही कळलं नाही. मुंगीबाई कशी तू रांगेमध्ये धावतेस, मुंगीबाई कशी तू रांगेमध्ये धावतेस. मी बालचित्रवाणीत कार्यरत असताना साधारण 88-89 साली आम्हाला शिक्षक दिनासाठी म्हणून एक गुरुवरचं कुठलं तरी गाणं किंवा काव्य हवं होतं. तर आम्ही विचार केला की जुनं कुठलं तरी गाणं किंवा कविता वापरण्याऐवजी कोणाकडे तरी नवीन लिहून घ्यावी. ते आमचे पुरुषोत्तम गांगुर्डे नावाचे निर्माते होते. त्यांनी मला सांगितलं की नाशिकला ते एका शाळेच्या समारंभाला अध्यक्षपदासाठी गेले असताना तिथे शांताबाई होत्या आणि तिथे लोकांनी गांगुर्डेंना आग्रह केल्यामुळे त्यांनी एक बंदिश गाऊन दाखवली. तर शांताबाई म्हणाल्या, खूप छान बंदिश आहे हो, मला याच्यावर लिहायला आवडेल. तर ती संधी साधून कशाळकर, आमचे डॉक्टर विकास कशाळकर आणि गांगुर्डे दोघे पुण्यातल्या शांताबाईंच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं की शांताबाई, आम्हाला अशी एक छान कविता लिहून पाहिजे ज्याच्यामध्ये गुरुचं वर्णन आहे. तर शांताबाईने ती बंदिश ऐकल्यावर त्यांनी लगेच तिथल्या तिथे शब्द लिहिले आणि ते असे शब्द होते की ज्याच्यामध्ये गुरुचं वर्णन होतं आणि गुरुची तुलना सगळ्या पंचमहाभूतांची केलेली होती. त्या कवितेचे शब्द असे होते, गुरु ईश्वर तात माय, गुरु ईश्वर तात माय, गुरुविना जगी थोर काय. ज्या पद्धतीनं त्या कवितेतले सगळे प्रकार अगदी समरसून जगल्या तितक्याच ताकदीनं त्या गद्य साहित्यातही वावरल्या. शांताबाईंनी कविता लिहिल्या, त्याप्रमाणे कादंबऱ्याही लिहिल्या आहे आणि कथाही लिहिल्या आहेत. त्यांचा कथासंग्रह, त्या काही नावं मी तुम्हाला सांगू शकते. उदाहरणार्थ मुक्ता, गुलमोहर, प्रेमिक, अनुबंध हे सगळे कथासंग्रह आहेत. किंवा काच कमळ, धर्म, ओढ, पुनर्जन्म, विस्ती ज्योत अशा कादंबऱ्या पण त्यांनी लिहिलेल्या आहेत. मेघदूत हे मला जरा आवडणारं काव्य आहे आणि मी शांताबाईंना विनंती केली होती, कारण त्यांचं संस्कृत खूप चांगलं आणि त्यांनी 1-2-4 त्यातले हे तयार केले होते. म्हटलं मेघदूत पुस्तक तुम्ही मराठीत भाषांतर करावं. तर
त्यांनी ते ताबडतोब त्याला होकार दिला, कारण मेघदूत ते त्यांचंही आवडतं काव्य होतं. त्यांनी काय केलं, वर संस्कृत खाली मराठी असा त्याचा अर्थ दिला. आणि मेघदूत हे हा जो संग्रह आहे हा आज महाराष्ट्रात एकमेव गाजणारा संग्रह आहे असं मला वाटते, म्हणजे मेघदूताच्या इतर पुस्तकाच्या मानाने. साहित्य विश्वाला एवढं भरभरून देणाऱ्या शांताबाई मराठीच्या प्राध्यापिका म्हणून ज्यांना लाभल्या असतील ते खऱ्या अर्थानं भाग्यवानच. मला जेव्हा कळलं की त्या महर्षी दयानंद महाविद्यालयात अध्यापन करतात, आधी त्या रुया महाविद्यालयात शिकवायच्या, पण मला वाटतं नंतर त्या तिकडे अध्यापनाला गेले असतील. आणि वडाळ्याजवळ असलेलं ते महर्षी दयानंद कॉलेज मी शोधलं. आजही मला ती पहिली भेट आठवते, अगदी सकाळी झाल्यासारखी, काल भेटल्यासारखी आठवते. स्टाफ रूम होतं आणि मंदिराचं प्रवेशद्वार असावं तसं मला ते स्टाफ रूम वाटलं. मी काही मिनटं फक्त, म्हणजे सर्वात प्रथम जेव्हा वारकरी विठ्ठलाकडे बघत असेल, पांडुरंगाकडे, तो बोलूच शकत नाही, तो त्या पंढरीकडे बघून फक्त अवाक होतो, तसं मी पाहिलं. आणि स्वाभाविकच खूप वेळ बघितलं की माणसाचं लक्ष जातं. आणि मग त्यांनी काही न करता असं बघितलं. मग मी म्हटलं, म्हणजे मी येऊ या अर्थाने हात केला, पण माझ्याकडे का, हो नमस्कार केला, माझं नाव मी सांगितलं. आणि मी म्हटलं की तुमच्या कवितेचं आणि मी एकंदरच मराठी कवितेचा बघत आहे आणि मला एक विनंती करायची. बोल ना बाळा. म्हटलं मी तुमच्या महाविद्यालयातला प्रत्यक्ष काही कॅटलॉगवरचा विद्यार्थी नाही, पण तुमच्या वर्गात मला मराठी शिकण्याची परवानगी द्यावी. तुमच्या तासाला मी कुठे राहतोस, तेव्हा मी राहायला डोंबिवलीला होतो. मला म्हटलं तू येणार कसं. म्हटलं मी कसंही येईन. अरे पण माझा 7:10 तास असतो. म्हटलं मी येईन आधी 15 मिनटं, बघ म्हणे माझी परवानगी आहे. थोडक्यात शांताबाई हे अद्भुत समीकरण होतं. साक्षात अत्रेंसोबत काम करणाऱ्या सहसंपादिका ते मराठी साहित्याला, भाषेला नव्या उंचीवर नेणाऱ्या लेखिका, कवयित्री, गीतकार, कथाकार, कादंबरीकार अशा कितीतरी भूमिका अगदी लीलया निभावल्या. त्यांच्या शब्दांचं हे दान अनमोल आहे, अभिजात आहे. अगदी त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर, असे नमी नसे नमी तरी असेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे, कुणास काय ठाऊके कसे कुठे उद्या असू, निळ्या नभात रेखिली नकोस भावना पुसू, तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे, असे नमी नसे नमी तरी असेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.